राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 5 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांना 3 महिन्यात कर्जमाफी द्या, नागपूर खंडपीठाचा आदेश. विलंब केल्यामुळे सरकारची कान उघडते. 7 वर्षाची प्रतीक्षा संपणार, 248 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा उच्च न्यायालयाचा आदेश. नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने 553 कोटी 48,62,000 रुपयाचा निधी मंजूर केला आहे. मुसळधारेने पाणीच पाणी, शेतपीक घराचे नुकसान, पिकासह माती गेली वाहून. मातोळ्यात 1.5 तासात 54.5 mm पाऊस. मांजरा तेरणा संगमावर पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीत. ओल्या दुष्काळाचे सावट, सततच्या पावसाने पिके सडली, शेतकरी संकटात. महागाईचा सर्वसामान्यांना फटका. शेतकऱ्यांना तातडीची मदत हाच एकमेव उपाय, आमदार संदीप क्षीरसागर यांचे प्रतिपादन. नुकसानग्रस्त भागात केली पाहणी. अहमदपुरात 52,737 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका. पशुधनासह घराचीही मोठी पडझड. पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी. आधार दुरुस्ती करायची तर मग पहाटेच जा सुविधा केंद्रावर. 2 तासात वाटप होते टोकन. रोज 35 ते 40 जणांची केली जातात कामे. आधारने तर नागरिकांना केले बेजार. अतिवृष्टीच्या पंचनाम्याची गती संत, केवळ 13,000 हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे जाहीर. बळीराजाची थट्टा नव्हे का, प्रति गुंठा 85 रुपये अनुदान. लागवड खर्चही निघेना, जिल्ह्याला विशेष पॅकेजची गरज. सरकारच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष. CCIवरच मदार. कापसाची 15 ऑक्टोबर पासून खरेदी सुरू. 12 केंद्रावर खरेदीचा मुहूर्त. कपास किसान ॲपवर शेतकऱ्याची नोंदणी. कांद्याच्या दर घसरणीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण. सबसिडीसह निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी कृषी मूल्य आयोगाकडे मागणी. राज्यात होणार 20 नवीन जिल्हे आणि 81 तालुके. महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले संकेत. जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच, पिके सडू लागली. वादळी वाऱ्याने उभी पिके झाली आडवी. नदी नाल्याला आला पूर. सिल्लोड तालुक्यातील परबाळा नदीकाठीवरील शेती गेली वाहून. महिनाभरात 1800 वरून 1200 रुपयावर आला कांद्याचा भाव. शेतकरी हवालदिल. ठेवला तर सडतो, विकला तर अल्प दरात मिळतो. हमी भाव देण्याची मागणी. जनावरांच्या चोरीचे प्रमाण वाढले, संतप्त शेतकऱ्यांनी रोखला मार्ग. बोरगाव अर्ज येथील घटना, पोलिसाची तपासात दिरंगाई. ई पीक पाहणी नोंदणीला 30 सप्टेंबर पर्यंतची मुदतवाढ. सोयाबीन घरात येताच दर 4800 वरून 3500 रुपयावर. धोरणात्मक निर्णयाचा फटका, शेतकरी आर्थिक संकटात. शेकडो एकरवरील ऊस आडवा, पिकेही पाण्यात. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका. जामनेरच्या 3 मंडळात कपाशीसह कडधान्याच्या उत्पादनावरही संकट. आधी हुलकावणी, आता जादा पावसाचा कहर. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना फटका. शेतकरी शेतमजुरांच्या मागणीसाठी 29 सप्टेंबरला तेलाऱ्यात आसूड मोर्चा. मुसळधार पावसाने पिकाचे झाले नुकसान, सोयाबीन पडले पिवळे. पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. पीक विमा 100% मंजूर करावा. सिंदाडसह 3 महसूल मंडळात शेतकऱ्यांची मागणी. सोयाबीनवर येलो मोझॅक, शेतकऱ्यांना मदत द्या. तांदूळवाडी, सावरगाव खुर्द येथील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन. बुलढाणा येथील किनगाव राजा येथे 15,000 हेक्टरवरील पिकाचे नुकसान. गोपीचंद पडळकर यांच्या त्या वक्तव्याचा निषेध. मलकापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाकडून जोडे मारो आंदोलन. शेतकऱ्यांनो, चिंता करू नका, शासन भरीव मदत करणार आहे. पालकमंत्री भरणे यांचा शेतकऱ्यांना दिलासा. जुलै सप्टेंबरची भरपाई लवकरच वितरित होईल.
उमरग्यात पावसाचा हाहाकार, नद्यांना आला पूर, रस्ते बंद, शेतीचे झाले मोठे नुकसान, जनजीवन विस्कळीत. धान पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, 1.82 लाख हेक्टरवरील पीक धोक्यात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण, सातत्याने पडणाऱ्या पावसाचा परिणाम. शेतकऱ्यांच्या पीक विमा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार, महाविकास आघाडीचे आव्हान. ई पीक नोंदणी, किसान कपास नोंदणी ॲप ठरते डोकेदुखी, 30 सप्टेंबर पर्यंत अखेरची मुदत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 689 कोटी 52 लाख मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांची माहिती. कांद्याला हमी भावासह निर्यात सुरू करा, मालेगाव सुरत रस्त्यावर सावतावाडीजवळ शेतकऱ्यांचा रास्ता रोको. कांद्याच्या दरात घसरणीमुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण, सबसिडीसह निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी कृषी मूल्य आयोगाकडे मागणी, स्थानिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे. केळीचे भाव 2000 वरून आले 400 रुपये प्रति क्विंटलावर, निर्यात बंदीसह अतिवृष्टीने वाहतूक ठप्प झाल्याचा परिणाम, स्थानिक बाजारात आवक वाढली. मनमाड बाजार समितीत टोमॅटो 40 रुपये क्रेट, कांद्यास 663 प्रति क्विंटल दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत. केवायसी करा अन्यथा दरमहा मिळणारा लाभ बंद, डोर टू डोर झाली पडताळणी, 3500 लाभार्थी झाले बाद. सौर कृषी पंप योजनेच्या निकषात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बदल होणार, देशात महावितरणच्या प्रथम क्रमांकाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन. पिके पाण्यात आणि रस्ते गेले वाहून, अक्कलकोट तालुक्यात मुसळधार, शिरवळ बादोल, हालचिंचोली रस्ता गेला वाहून. पीक विमा नियमाविरोधात शेतकरी आक्रमक, पालकमंत्र्यांच्या वाहनाचा ताफा अडवून दिले निवेदन. कांद्याला प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान देण्याची मागणी, प्रहार शेतकरी संघटनेचे तब्बल 1.5 तास रास्ता रोको, कांद्याच्या दरांबाबत शेतकऱ्यांचा रोष. नगरमध्ये लाल कांद्या लागवडीला वेग, वखारीतील कांद्याला भावाची प्रतीक्षा, ज्वारीच्या आगाराचे आता कांद्याचे पठार म्हणून ओळख, एकरी 70,000 पर्यंत होतोय खर्च. शेतकऱ्याचा 7/12 उतारा कोरा करा अन्यथा पुढची वेळ सांगेल, असे प्रतिपादन माजी आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. जमिनीचा हक्क नसलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ, लवकरच मिळणार हप्ता. नुकसान भरपाईची रक्कम दुप्पट करावी, माजी आमदार धांडे यांची मागणी.